त्याची खिडकीवरची टकटक पाहून माझ्या मनाचे उघडले कवाड. माझे 4 शब्द ऐकून तुम्ही पण लावाल ना कुंडीत किंवा अंगणात एकतरी झाड, निदान एकतरी झाड. आज पहाटेच जाग आली. कोणी टकटक करीत होते. दार उघडून पाहिले बाहेर तर कोणीच उभे नव्हते. आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीवर दिसला एक पक्षी. चोचीने टकटक करीत तावदानावर उमटवीत होता तो नक्षी. का रे बाबा, विचारले तर म्हणाला, भाड्याने मिळेल का एखादे झाड घरटे बांधण्यासाठी. एकटा कुठेही कसाही राहिलो असतो, पण जागा हवी पिल्लांसाठी. तुमच्या भाऊबंधांनी लुटले आमचे रान, केले निर्वासित. बेघर झालोय, दाण्या पाण्यासाठी असतो आता फिरस्तीत. गच्चीवर पुण्य म्हणून ठेवतात थोडं पाणी थोडे दाणे, पण निवाऱ्याचं काय हे लक्षात घेतच नाही कुणी. पोटाला हवेच, खातो न भीक आणि नेतो थोडे घरी. खायला तर हवंच, जरी डोक्यावर छप्पर नसले तरी. कधी कधी वाटते करावी आत्महत्या, बसून विजेच्या तारावर, किंवा द्यावा जीव लोटून त्या उंच मोबाईलच्या टावरवर. जसे मग आत्महत्येनंतर सरकार काही देते शेतकऱ्याला, तसेच मिळेल का एखादं झाड माझ्या पिल्लांना तरी आसऱ्याला. ऐकून मी चक्रावलो. खरंच एवढा विचार मी नव्हता केला. जंगलतोडीत त्यांच्या घरांचा विचार कुठेच नाही झाला. मी हात जोडून म्हटले, त्यांच्या वतीने मी तुला माफी मागते, पण आत्महत्या करू नको. खरंच मनापासून सांगते. तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर बांध एक 1 रूम किचनचा खोपा. अडचण होईल, पण आता तरी एवढाच उपाय आहे सोपा. तो म्हणाला, उपकार होतील, पण भाडे कसे देणार. रोज त्रिकाळ मंजूळ गाणी ऐकव, बाकी काही नाही मागणार. तो म्हणाला, मला तुम्ही भेटलात, पण बाकी नातलगांचं काय. त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी. कुठे ठेवतील पाय. अरे लावतायत आता झाडे आणि जगवतात आता कुणी कुणी. बदलले चित्र हळूहळू. त्यांना सांग आत्महत्या नका करू कुणी. ऐकून तो पक्षी उडाला काड्या जमवायला घरट्यासाठी, आणि मी पण मोबाईल उचलला तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी की आज त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाचे उघडले कवाड. आणि ऐकून तुम्ही पण लावाल ना कुंडीत किंवा अंगणात एकतरी झाड, निदान एकतरी झाड. धन्यवाद.